बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून दिला जाणारा इसवी सन 2023 चा या धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपा या शाळेच्या सौभाग्यवती अनिता आसरुबा तिडके आंधळे यांना काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मिळाला असल्यामुळे मॅडमचा त्यांचा सन्मान करण्यासाठी देवदेवपाल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या माध्यमातून या गावचे सन्माननीय सरपंच श्रीधरसिंह बडे आणि समाज कल्याण माजी सभापती रामप्रभू सोळंके साहेब यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा देवदेवपाल आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान करण्यात आलेला असल्यामुळे एक आदर्श शिक्षिका म्हणून अनिता आंधळे तिडके यांच्याकडे पाहिजे. कारण बीड जिल्हा शिक्षण विभागामध्ये 1998 साली त्यांनी रुजू होऊन शिक्षण विभागाला शोभेल असे काम करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून मॅडमने विद्यार्थ्यांना घडवले आणि मॅडमच्या हाताखाली जे विद्यार्थी घडले ते या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनले. त्याचे त्यांना योगदान मिळाले असून बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्यांना आदर्श शिक्षक मिळालेला असल्यामुळे मॅडमना आपण विचारू, आपण या धारूर तालुक्याची नव्हे तर बीड जिल्हा शिक्षण विभागाची मान उंचावलेली असल्यामुळे आज जो आपला सन्मान होत आहे त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? मी आज बीड जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना मी मोलाचे योगदान दिलेलं आहे. माझे विद्यार्थी आज शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, वकील, डॉक्टर अशा क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत. याचा सन्मान मला आज मिळालेला आहे. साधारण शिक्षण विभागातील विद्यार्थी हेच आमच्या दैवतामुळे आम्ही घडीत असल्यामुळे त्याचे आज फलित झालेले असल्यामुळे हा सर्वोच्च बहुमान शिक्षण विभागाला समर्पित करते. अशी वर्ग लाईव्ह देवकाला माहिती देताना बीड जिल्हा शिक्षण विभागातील निवड झालेल्या आदर्श शिक्षिका सौभाग्यवती अनिता आसरुबा तिडके आंधळे लाईव्ह देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिव्याकर बीड.